स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी तिरंग्या रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण आता बघू शकतो की आज विठ्ठलाचा गाभारा आहे, त्याचबरोबर रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, अशा मंदिराच्या विविध भागांना जवळपास 2 टन फुलांचा वापर करून जरी सजावट करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर गुलाब असेल, शेवंती असेल, ऑर्किड असेल, असे देशी विदेशी जवळपास 15 ते 20 प्रकारच्या फुलांनी तरी सजावट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर संपूर्ण मंदिर असेल, तुकाराम भवन असेल, या भागांना देखील तर रंगीत अशी तिरंग्या रंगाची लाइटिंग देखील आज करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आज विठ्ठलाला देखील तिरंग्या रंगाचं उपकरण देखील प्रदान करण्यात आलेलं आहे, त्यामुळे विठ्ठलाचे वेगळे रूप अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ही जी सजावट आहे, ही सजावट तर पुण्यातले जे विठ्ठल भक्त आहेत चव्हाण यांनी करते सजावट केली स्वतः। आता आपल्या बरोबर काय सांगताल, किती वर्ष झाली सजावट तुम्ही करताय? जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं ही सजावट करतात। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण ही सजावट एवढ्या चांगल्या ठिकाणी आपल्याला सजावट करण्याचा योग येतो ही पांडुरंगाचा आमचा आपल्याला आशीर्वाद असं समजून आम्ही ही सजावट करतो। किती टन फुलांचा आता वापर केला, काय तुमच्या भावना आहे त्यामध्ये? आम्ही जवळजवळ 2 टन फुलांचा वापर केला आणि पाहुणा म्हणजे आज देश स्वतंत्र झाला आणि त्या दिवशी आपल्या चांगल्या ठिकाणी आपल्याला काहीतरी आनंदी वातावरण करण्याचं येतंय, हेच आमच्यासाठी मोठं भाग्य आहे। बघितलं असेल की आज विठ्ठलाच्या अंगावर जे उपकरण घातलेलं आहे त्यामुळे विठ्ठलाचं रूप देखील अधिकच फुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।